करिअर किंवा करिअर हंटिंग ही एक ॲक्च्युली कन्फ्युजिंग किंवा किचकट प्रोसेस आहे. कारण करिअरच्या बाबतीत आपण एक्झॅक्टली कुठच्या करिअरबद्दल विचार केला पाहिजे याच्याबद्दल एक निर्णय घेणं खूप कठीण जातं विद्यार्थ्यांना. किंवा मोस्ट ऑफ द टाइम्स मोस्ट ऑफ द विद्यार्थी एक ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक करिअरच्या बाबतीतच विचार करतात आणि जनरली त्याच वाटेवर आपली वाटचाल करतात. परंतु तसं बघायला गेलं तर प्रत्येक करिअरच्या आजूबाजूला एक सपोर्टिंग करिअर असतं आणि त्या सपोर्टिंग करिअरबद्दल जनरली आपल्याला माहितीच नसते आणि त्यामुळं ऑब्व्हियसली आपण त्या करिअरबद्दल विचार करत नाही. तर अशाच एका हटके किंवा एक सपोर्टिंग करिअरच्या बाबतीत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तर नमस्कार, मी संजीव केळकर IIKDच्या या क्रॉसरोड सिरीजमध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचं स्वागत करीत आहे. आणि करिअर जे हटके आहे आणि एक सपोर्टिंग करिअर आहे, तर ते करिअर आहे करिअर ॲज अ डेंटल मॅकॅनिक्स. तर डेंटल मॅकॅनिक्स हे ॲक्च्युली एक सपोर्टिंग करिअर आहे. करिअर इन डेंटिस्ट्रीच्या फील्डमधलं प्रत्येक डेंटिस्टला एक डेंटल मॅकॅनिक्स लागतोच. तर अशा करिअरबद्दल आपण आज माहिती मिळवणार आहोत. जाणून घेऊया पहिल्यांदा स्कोप काय आहे किंवा बॅकग्राऊंड काय आहे या करिअर डेंटल मॅकॅनिक्सचा. तर बघा, आपल्या आजूबाजूला खूप सारे डेंटिस्ट आहेत. मी तर म्हणतो प्रत्येक गल्लीमध्ये एक डेंटिस्ट आहे असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही. कारण 10 पैकी ऑलमोस्ट 6 लोकांना ओव्हर द पिरियड डेंटल प्रॉब्लेम येतातच. आणि डेंटल प्रॉब्लेम आल्यानंतर ऑब्व्हियसली डेंटिस्टकडे माणूस जातो. परंतु डेंटिस्ट हा फक्त ट्रीटमेंट किंवा डायग्नोज करण्याचं काम करतो. परंतु दाताच्या रिलेटेड ज्या काही टेक्निकल गोष्टी आहेत, जे काही ॲक्सिलरीज बनवायच्या असतात, त्या टेक्निकल गोष्टी करण्यासाठी डेंटिस्ट नसतो. आणि हे सर्व काम डेंटिस्ट जनरली डेंटल मॅकॅनिक्सकडनं करून घेतो. म्हणजे मी तर असं म्हणेन की डेंटल मॅकॅनिक्सला सर्वात मस्ट टू हॅव हँड किंवा एक मस्ट टू हॅव असिस्टंट असं जर का कुठचं प्रोफेशन असेल तर ते प्रोफेशन म्हणजे डेंटल मॅकॅनिक्सचं प्रोफेशन आहे. त्यामुळं या सर्व दाताच्या रिलेटेड जर का दात तुटला असेल, दातामध्ये फटी असतील, गॅप असेल, जर का ओरल कॅव्हिटीज भरायच्या असतील, फिलिंग करायचं असेल, वेगवेगळे ब्रेसेस किंवा ब्रिजेस बनवायचे असतील, तर हे सर्व टेक्निकल काम जे आहे हे टेक्निकल काम करण्याचं काम जनरली हा डेंटल मॅकॅनिक्स करतो. तर हे झालं बॅकग्राऊंड. पण आपण आता बघूया की रोल काय आहे. रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीजमध्ये बघायला गेलं तर रोल सिम्पल आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे काही प्रोस्थेटिक वर्क आहे, डेंटिस्टच्या भाषेत जे प्रोस्थेटिक वर्क आहे, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला बाईट्स बनवायचे आहेत किंवा स्पेशल ट्रेस बनवायचे आहेत, कास्टिंग बनवायचे आहे, माउथ गार्ड्स बनवायचे आहेत किंवा रिटेनर बनवायचे आहेत किंवा डॉक्टरनं ज्या काही इम्प्रेशन्स दिल्या आहेत त्या इम्प्रेशनच्या हिशोबानं एक्झॅक्ट ॲक्युरेट मॉडेल्स तुम्हाला बनवायचे आहेत. त्याचप्रमाणे जर का दात तुटला असेल, पार्शली तुटला असेल, पूर्ण काढला असेल दात, तर अकॉर्डिंगली पार्शियल किंवा फुल डेंचर्स तुम्हाला बनवायचे आहेत. मग ते मेटलचे असतील किंवा नॉन मेटल असतील तर ते डेंचर्स किंवा ब्रेसेस बनवायचं काम पण तुम्हाला करायचं आहे. कॅडकॅम किंवा ट्रॅडिशनल मेथड्स यूज करून तुम्हाला डेंटल डिव्हायसेस डिझाईन करायचे आहेत किंवा तुम्हाला जे काही तुमच्याकडे पेशंट्स येतात किंवा तुम्हाला जे काही काम मिळतं त्या सर्वाचं रेकॉर्ड तुम्हाला मेंटेन करायचं आहे. तर ह्या गोष्टी पण ॲज अ डेंटल मॅकॅनिक्स तुम्हाला करायचे आहेत. काही वेळेला काही मेजर केसेसमध्ये तुम्हाला डेंटिस्टला असिस्ट पण करायचं असतं. तर ह्या सर्व गोष्टी पण ॲज अ डेंटल मॅकॅनिक्स तुम्हाला करायच्या असतात. तर कोर्स हा सिम्पल एकदम फॅब्रिकेशन करायचं आहे, तुम्हाला कास्टिंग करायचं आहे, क्राउन्स किंवा ब्रिजेस बनवायचे आहेत. तर हा सर्व टेक्निकल पार्ट आहे. हा सर्व टेक्निकल पार्ट करण्याचं काम हा डेंटल मॅकॅनिक्स करत असतो. तर काय करायला लागेल जर का तुम्हाला डेंटल मॅकॅनिक्स करायचं असेल तर जनरली हा 2 वर्षाचा स्किल बेस्ड प्रोग्राम आहे. 10+2 म्हणजे 12वी झाल्यानंतर तुम्ही 2 वर्षाचा हा एक स्किल बेस्ड प्रोग्राम करून डेंटल मॅकॅनिक्स म्हणून स्वतःच्या करिअरला सुरुवात करू शकता. अर्थात डेंटल मॅकॅनिक्स ऑब्व्हियसली हा मेडिकल रिलेटेड कोर्स आहे. त्यामुळे तुम्ही 12वी सायन्सचे विद्यार्थी असणं आवश्यक आहे. 10वी+2 म्हणजे 10वी नंतर 12वी सायन्सचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तुम्ही 2 वर्षाच्या कोर्सला ॲडमिशन घेऊ शकता. PCB म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी हे तुमचे 3 मुख्य विषय असले पाहिजेत 12वीच्या सायन्स परीक्षेमध्ये. आणि त्याच्यानंतर तुम्ही वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये किंवा इन्स्टिट्यूटमध्ये डेंटल मॅकॅनिक्सच्या 2 वर्षाच्या कोर्ससाठी बाकायदा ॲडमिशन घेऊन तो कोर्स पूर्ण करू शकता. ओके. कोर्स करण्यासाठी एंट्रन्स एक्झाम वगैरे असते का? तर जनरली बरीचशी कॉलेजेस तुम्हाला विदाऊट एंट्रन्स एक्झाम मेरिट बेसिसवरच ॲडमिशन देतात किंवा काही कॉलेज पर्टिक्युलर आहे ज्यांच्यामध्ये एंट्रन्स एक्झाम हा एक प्रकार आहे. तर तुम्हाला जर काय ॲडमिशन घ्यायची असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला कुठच्या विभागात कुठं ॲडमिशन घ्यायची आहे आणि अकॉर्डिंगली त्या पर्टिक्युलर कॉलेजमध्ये मेरिट बेसिसवर का एंट्रन्स बेसिसवर
एंट्रन्स एक्झामच्या बेसिसवर ॲडमिशन मिळते. हे व्यवस्थित तुम्ही तपासून पहा आणि अकॉर्डिंगली स्वतःला प्रिपेअर करा, म्हणजे मग आयत्या वेळी तुमची धावपळ होणार नाही. पण मोस्ट ऑफ 90% केसेसमध्ये तुम्हाला मेरिट बेसिसवर ॲडमिशन मिळते डेंटल मेकॅनिक्स या 2 वर्षाच्या स्किल बेस्ड प्रोग्रामला किंवा कोर्सला. ओके, कॉलेजेस कुठची आहेत? मी तर म्हणेन कॉलेजेस भरपूर आहेत, कारण ऑलमोस्ट प्रत्येक स्टेटमध्ये 2-4 मेडिकल कॉलेजेस असतात, तेवढीच डेंटल कॉलेजेस पण असतात. आणि डेंटल कॉलेजेसमध्ये BDS MDS बरोबर डेंटल मेकॅनिक्स, डेंटल टेक्निशियनचे कोर्स तुम्हाला 2 वर्षाचे उपलब्ध असतातच. तरीसुद्धा मी काही ठळक नावं तुम्हाला सांगतो. ऑल ओव्हर इंडियामध्ये जर का बघायला गेलं तर केरळामध्ये कोचीन डेंटल इन्स्टिट्यूट आहे, जिथं तुम्हाला डेंटल मेकॅनिक्सचा कोर्स करायला मिळेल. किंवा विनायक मिशन शंकराचार्य डेंटल कॉलेज तामिळनाडूमध्ये आहे, किंवा KM शहा डेंटल कॉलेज अँड इन्स्टिट्यूट वडोदरा गुजरात येथे आहे, किंवा बनारस हिंदू युनिव्हर्सिटी वाराणसी उत्तर प्रदेश इथं आहे, किंवा JSS डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल म्हैसूरमध्ये आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हिमाचल इन्स्टिट्यूट ऑफ डेंटल सायन्सेस आहे, जिथं तुम्हाला डेंटल मेकॅनिक्सचा 2 वर्षाचा कोर्स करता येतो. महाराष्ट्रामध्ये तर भरपूर कॉलेजेस आहेत. महात्मा गांधी डेंटल कॉलेज नाशिक येथे आहे, किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय डेंटल कॉलेज नागपूर येथे आहे, किंवा रंगुनवारा कॉलेज ऑफ डेंटल सायन्सेस पुणे येथे आहे. DY पाटील मेडिकल सायन्स किंवा डेंटल कॉलेज पुणे आणि मुंबई, नवी मुंबई दोन्ही ठिकाणी तुम्हाला डेंटल मेकॅनिक्सचा कोर्स करण्याची संधी मिळते. विद्या शिक्षण प्रसारक मंडळ डेंटल कॉलेज अँड रिसर्च नागपूर येथे आहे. शरद पवार डेंटल कॉलेज वर्धा येथे आहे, किंवा रूरल डेंटल कॉलेज लोणी येथे आहे. मुंबईला बघायला गेलं तर नायर हॉस्पिटलला गव्हर्नमेंट डेंटल कॉलेज आहे, तिथं पण तुम्हाला डेंटल मेकॅनिक्सचा 2 वर्षाचा कोर्स करण्याची संधी मिळते. सिलेबस बघायला गेलं तर ऑब्व्हियसली तुम्हाला ॲप्लाइड फिजिक्स अँड मेकॅनिक्स ह्यामध्ये तुम्हाला इनपुट्स किंवा लर्निंग मिळेल. ॲप्लाइड केमिस्ट्री, ॲप्लाइड ओरल ॲनाटॉमी, डेंटल मटेरियल, डेंटल मेटलॉजी, किंवा बेसिक नॉलेज ऑफ कॉम्प्युटर्स अँड रेकॉर्ड मॅनेजमेंट सिस्टम ह्याच्याबद्दल पण तुम्हाला ॲज अ सिलेबसमध्ये कंटेंटच्या रूपानं चांगलं लर्निंग मिळतं. तर ते लर्निंग घेऊन तुम्ही 2 वर्षाचा एक स्किल बेस्ड प्रोग्राम करू शकता. कोर्सची फी काय असेल? जनरली कोर्सची फी बघायला गेलं तर 2 वर्षाचा कोर्स आहे. एका वर्षासाठी 50,000 रुपये ते ₹1,25,000 फी तुम्हाला द्यायला लागू शकते. म्हणजे 2 वर्षाचा कोर्स तुम्हाला ऑलमोस्ट 1,00,000 रुपये ते 2.5 लाख रुपये या दरम्यान पडेल. डिपेंड्स तुम्ही कुठच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताय, कंटेंट्स काय आहेत आणि कॉलेजची वेटेज काय आहे. तर अकॉर्डिंगली मी तर म्हणेन 2-2.5 लाख रुपयाचा कोर्स फी लक्षात घेऊनच तुम्ही फायनान्शियल प्लॅनिंग करा आणि अकॉर्डिंगली प्रिपरेशन करून या कोर्सला ॲडमिशन घ्या. कोर्स केल्यानंतर तुम्हाला जॉब अपॉर्च्युनिटीज काय आहेत? तर बघा, ॲक्च्युली फ्रँकली सांगायला गेलं तर हा एक स्किल बेस्ड प्रोग्राम आहे. हा स्किल बेस्ड प्रोग्राम केल्यानंतर जनरली जॉब अपॉर्च्युनिटी शोधण्यापेक्षा तुम्ही स्वतःची डेंटल लॅब किंवा एक स्वतःची एस्टॅब्लिशमेंट इस्टॅब्लिश करणं हे जास्त महत्त्वाचं आहे. पण तरी पण तुम्हाला जॉब करायचा असेल तर खूप साऱ्या डेंटल लॅब्स आहेत, ज्या वेगवेगळ्या डेंटिस्टना या सर्व ॲक्सेसरीज बनवून देतात. मोठ्या प्रमाणावर त्यांचं काम होतं. तर अशा डेंटल लॅबमध्ये तुम्हाला ॲज अ डेंटल असिस्टंट, डेंटल मेकॅनिक्स, डेंटल टेक्निशियन म्हणून जॉब मिळू शकतो. किंवा एखादा मोठा डेंटल हॉस्पिटल असेल तर त्या डेंटल हॉस्पिटलमध्ये ॲज अ डेंटल असिस्टंट म्हणून तुम्हाला जॉब करण्याची संधी मिळू शकते. डेंटल कॉलेजेस आहेत, तिथं पण त्यांना डेंटल असिस्टंट्स म्हणून तुम्हाला जर का तुमचा डेंटल मेकॅनिक्सचा कोर्स झाला असेल तर तुम्हाला जॉब करायची संधी मिळेल. किंवा प्रोफेसर लेवलला पण तुम्ही जर का हायर स्टडीज केली डेंटल मेकॅनिक्समध्ये तर तुम्हाला ॲज अ प्रोफेसर म्हणून पण काम करण्याची संधी मिळेल. पगार बघायला गेलं तर 30-40 हजार रुपयेपर्यंतची सॅलरी तुम्हाला जर का ॲज अ डेंटल असिस्टंट किंवा डेंटल मेकॅनिक्स किंवा डेंटल टेक्निशियन म्हणून डेंटल लॅबमध्ये किंवा डेंटल हॉस्पिटल्समध्ये जर का तुम्ही काम केलं तर 30-40 हजार रुपयाची सॅलरी आरामात मिळेल. पण माझा ॲडवाईस असेल, तुम्ही जर का काही स्वतःची डेंटल लॅब क्रिएट केलीत, स्वतःचं एक इस्टॅब्लिशमेंट जर का तुम्ही तयार केलीत तर एक चांगलं अर्निंग तुम्हाला ह्याच्यामध्ये होऊ शकतं. तर मला तरी वाटतं तुम्ही रॅदर दॅन सर्व्हिस करण्यापेक्षा ॲज स्वतःची एक डेंटल लॅब टाकण्याचा जास्त विचार करावा. त्याच्यामध्ये तुम्हाला अर्निंग स्काय लिमिटप्रमाणे मिळेल. ओके, ह्याच्यानंतर बघायला गेलं तर काय करता येईल अजून, की डेंटल मेकॅनिक्स करायचं असेल तर फक्त कोर्स केला तर पुरेसा आहे का? तर तसं नाही आहे. डेंटल मेकॅनिक्सचा कोर्स केल्यानंतर सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी स्किल डेव्हलप करणं गरजेचं आहे. सर्वात गोष्ट म्हणजे डिटेल अटेन्शन. कारण ह्याच्यामध्ये जो काही डॉक्टर तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो किंवा इम्प्रेशन देतो, मेजरमेंट्स देतो, अकॉर्डिंगली तुम्हाला मायन्यूट डिटेलकडं लक्ष देणं अतिशय गरजेचं आहे. जरा जरी डिटेल चुकले, एखादं मेजरमेंट चुकलं
तर तुम्ही केलेलं काम हे वाया जाऊ शकतं. किंवा दुसरी गोष्ट म्हणजे हे एक हात कौशल्याचं काम आहे. कारण तुम्हाला जे काही काम मिळालंय त्या कामामध्ये तुम्हाला एकदम बारकाईनं लक्ष देऊन तुमचं हात कौशल्य दाखवलं पाहिजे. कारण एक्झॅक्टली दिलेल्या मापाचंच जर का तुम्ही साचा बनवलात किंवा ब्रेसेस बनवलेत, कवळी बनवलीत, तरच ती त्या पेशंटला लागणार आहे. जरा जरी मेजरमेंट तुमचं मागं पुढं झालं तर प्रॉबेबली ती कवळी त्या पेशंटला बसणार नाही. किंवा तुम्ही ज्या काही ॲक्सेसरीज बनवल्या आहेत त्या ॲक्सेसरीज पेशंटच्या दातांमध्ये बसणार नाहीत आणि प्रॉबेबली तुमचं ते काम वाया जाईल. नुसतं वाया जाणार नाही, इनफॅक्ट प्रॉबेबली पुढच्या वेळा तुम्हाला डॉक्टर ते काम देणार पण नाही. तर ह्या गोष्टीचा तुम्ही विचार करावा. त्यामुळं हस्तकौशल्य, मायन्यूट डिटेलकडं अटेन्शन देणं, ही 2 स्किल तुम्हाला व्यवस्थित म्हणजे आत्मसात केली पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला थोडंसं पेशन्स किंवा थोडंसं पोलाईट राहिलं पाहिजे. किंवा पेशंटला तुम्ही घाईघाईनं म्हणजे तुमची दाताची मापं घेण्यासाठी किंवा मेजरमेंट घेण्यासाठी त्रास देता उपयोग नाही. पेशंटच्या कलाकाराला तुम्हाला घेता आलं पाहिजे. त्यात जर का पेशंट एल्डरली असेल किंवा समजा चाइल्ड असेल तर त्या बाबतीत तुम्हाला थोडंसं त्याच्या कलांना घेऊन एक पोलाइटनेस किंवा एक पेशन्स दाखवून तुम्हाला ते काम करायचं आहे. कम्युनिकेशन स्किल तुमच्याकडे चांगलं पाहिजे. कारण तुम्ही जे काम केलं आहे त्याचं लॉजिक किंवा व्यवस्थित तुम्हाला ते एक्सप्लेन करून सांगता आलं पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिझनेस स्किल्स तुमच्याकडे असलं पाहिजे. कारण जर का तुमचा स्वतःचा सेटअप असेल तर तुम्हाला ऑलमोस्ट तुमच्या एरियातल्या प्रत्येक डॉक्टरशी एक रेपो बनवणं गरजेचं आहे. कारण जितके डेंटिस्ट तुमच्या आजूबाजूला आहेत ते सगळे डेंटिस्ट तुमचे प्रॉस्पेक्ट्स आहेत. कारण असा कुठचाही डेंटिस्ट नाही ज्याला डेंटल मेकॅनिक्सची गरज लागत नाही. त्यामुळे जर का तुमचे त्या डेंटिस्टबरोबर जर का चांगले रेपो असतील, चांगले बिझनेस रिलेशन्स असतील तर ते डेव्हलप करणं, त्यांना प्रॉम्प्ट सर्व्हिस देणं. कारण जर का आज पर्टिक्युलर दिवसाला जर का त्यांनी पेशंटला बोलवलं असेल तर त्या पर्टिक्युलर टायमाला तुमचं काम तिथपर्यंत पोचलं पाहिजे. त्यामुळे सर्व्हिस हे खूप महत्त्वाचं काम आहे ह्याच्यामध्ये. त्यामुळे ते स्किल तुम्हाला डेव्हलप केलं पाहिजे. एक रेपो बिल्डिंगचं स्किल तुम्हाला डेव्हलप केलं पाहिजे. टाईम मॅनेजमेंट, पर्टिक्युलर टाईममध्ये तुम्ही जे काय केलेलं काम डेंटिस्टच्या क्लिनिकमध्ये पोचलं नाही त्याचा काही उपयोग नाही. आणि असं केल्यानं प्रॉबेबली तुम्ही बिझनेस गमवू शकता. कारण प्रॉबेबली डेंटिस्टने एक ट्रेडलाईन दिलेली असते, डेडलाईन दिलेली असते, त्याप्रमाणे त्याला पेशंट आल्यानंतर ती गोष्ट क्लिनिकमध्ये असणं गरजेचं आहे. त्यामुळे टाईप मॅनेजमेंट, बिझनेस डेव्हलपमेंट स्किल, रेपो बिल्डिंग स्किल, अटेन्शन टू द मायन्यूट डिटेल्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हस्तकौशल्य, ह्या गोष्टी तुम्ही आत्मसात करणं लर्निंगबरोबर खूप गरजेचं आहे. जर का तुम्ही असं केलं तर इनफॅक्ट मी म्हणेन 12वी नंतर ग्रॅज्युएट न करता 2 वर्षाचा हा एक स्किल बेस्ड प्रोग्राम करून एक चांगलं नॉलेज तुम्ही आत्मसात करू शकता आणि एक फॅब्युलस करिअर आहे. अर्निंग अँड करिअर प्रॉस्पेक्ट किंवा करिअर ग्रोथ खूप छान आहेत. तर तुम्ही सर्टनली ह्या करिअरबद्दल विचार करावा. त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. सो आय विश यू ऑल द बेस्ट टू ऑल ऑफ यू फॉर द करिअर ॲज अ डेंटल मेकॅनिक्स. आणि सर्वात महत्त्वाचं ॲज युज्युअल दर वीकला किंवा प्रत्येक आठवड्याला आम्ही एका करिअरबद्दल डेडिकेटेड एक व्हिडिओ घेऊन येतो. त्यामुळं जर का तुम्ही ह्या चॅनलवर अजूनही नवीन असाल तर ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. त्यामुळं अपकमिंग करिअरबद्दलचे व्हिडिओ तुम्हाला लगेच अपडेटच्या स्वरूपात मिळतील. तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब केल्याबरोबर शेअर पण करा आपल्या मित्रांमध्ये किंवा कुटुंबामध्ये, रिलेटिव्समध्ये. त्यामुळं कोणी असा जर काही स्टुडंट असेल ज्याला डेंटल मेकॅनिक्स या थोड्या हटके करिअरबद्दल माहिती हवी असेल किंवा त्याला करिअर करायचं असेल तर त्याच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोचेल.